नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे मी स्वागत करतो। तर रेशीम संचालनालय विभाग यांच्याकडून एक नवीन जी आर आलेला आहे। या जी आर अनुसार काही अस्थायी पदांना मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। आपल्याकडे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत। एक, याची जाहिरात नेमकी कधीपर्यंत येऊ शकते, कारण की याची जाहिरात फार पूर्वीपासून पेंडिंग आहे आणि त्यानंतरच कोणत्या पदांचा याच्यात समावेश असू शकतो, याचा आकृतीबंध काय सांगतो, या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही देखील शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि आगामी काळात TCS IBPS कडून खूप मोठ्या प्रमाणावर सरसेवेच्या जाहिराती येणार आहेत आणि यांच्यासाठी तुम्ही तयारी करत असाल तर आपली एक ऑल इन वन बॅच आहे सरसेवा भरतीसाठी, जी तुमची तलाठी असेल, मनपा असेल, नगर परिषद असेल किंवा कुठलेही विभाग असेल तर त्या सर्व विभागांसाठी ही उपयुक्त अशी बॅच आहे। तर तुम्ही ही बॅच आजच जे आहे तर ते जॉईन करा, ज्याच्यामध्ये तुमचे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान सर्व एक्सपर्ट फॅकल्टी कडून सर्व काही गोष्टी कव्हर केल्या जातील। म्हणून तुम्ही आजच हे जॉईन करा आणि जॉईन करताना कुठल्याही बॅचवर जर GM10 कोड यूज करत असाल तर 10% तुम्हाला ऑफ देखील मिळत जातं। बघूया GR काय सांगतो बघा। GR चं टायटल आहे रेशीम संचालनालयाच्या आस्थापनेवरील अस्थायी पदांना 1/9/2025 ते 28/6/2026 पर्यंत पुढे सुरू ठेवण्यास मान्यता देण्याबाबत हा GR आलेला आहे। सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडून हा शासन निर्णय झालेला आहे। दिनांक 19 सप्टेंबर 2025 ला हा GR जो आहे तर तो आलेला आहे। म्हणजे या विभागात काही अस्थायी पद असतात की ज्यांना म्हणजे जे रेग्युलर गव्हर्नमेंटचे पद नसतात, पण त्यांना मानधन तत्व जे आहे तर ते लागू असतं। बघा, या रेशीम आणि संचालनालय अधिपत्याखाली जवळपास 63 अशी जी पद होती ना तर ती अस्थायी पद होती। त्यांना आता आणखी कालावधीसाठी मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। त्यांना भरण्यात आलं होतं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर किंवा जनरली मानधन तत्वावर त्यांना भरण्यात आलेलं होतं। त्यांची मुदत आता संपत होती, पुन्हा त्यांना आता काही महिन्यांचं एक्सटेन्शन जे आहे तर ते देण्यात येत आहे। आता कोणती कोणती पदांना एक्सटेन्शन देण्यात येते बघा, हे सर्व पद आपल्याला पाहायला मिळतात। हे आहे उपसंचालक, S21 ची वेतन श्रेणी आहे, एकच पद आहे। आता जेवढी वरची पद आहेत ना तेवढी आपली जास्त कामाची नाहीत मित्रांनो, कारण की ते प्रमोशन लेवलची पद आहे। बघा, प्रयोगशाळा सहाय्यक हे एक पद आहे, S9 ची वेतन श्रेणी आहे, 26,400, 83,600, 6 पद आहेत। वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक S11 ची वेतन श्रेणी आहे, 30,100, 95,100, 11 जागा आहेत। रेशीम विकास अधिकारी श्रेणी 1 आणि श्रेणी 2 हे असे अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात। बाकीची पण ही पद संख्या आपल्याला पाहायला मिळते। तर अशी किती होऊन जातात, 63 जागा इथं होऊन जातात। बघा, इथं लिपिकची पण पद आहेत, 3 पद आहेत की जे डायरेक्टली अस्थायी स्वरूपाचे आहेत। म्हणजे जर उद्या तिथं रेग्युलर कर्मचारी आले तर ते त्यांना काढण्यात येईल, म्हणजे त्यांना तेवढं संरक्षण नसतं। इथं 8/7/2024 चा एक त्यांचा मंजूर पद, भरलेली पद आणि रिक्त पद हा आपल्याला संपूर्ण आकृतीबंध दिसतो। इथं विविध पद दिलेली आहेत आणि या पदानुसार आपल्याला कळतं की या संचालनालयामध्ये कोणती कोणती पद आहेत, कोणती गट ब ची पद आहेत, गट क ची कोणती पद आहेत, तर ती सर्व पद आपल्याला जे आहेत तर ती इथं दिसत असतात। तर याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नागपूर येथील रेशीम संचालनालयामध्ये गट अ ची 4 पद रिक्त आहेत, गट ब ची 11 पद आहेत, गट क ची 144 आहे आणि याचीच सरसेवा जाहिरात येणार आहे मोठ्या प्रमाणात, आणि गट ड ची 6 पद आहेत। अशी 165 पदांसाठी रिक्त पद आपल्याला पाहायला मिळतात। मे बी याच्यापेक्षा जास्तच पदांची जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते। बघा, याच्यामध्ये गट ब चे जर पाहिलं, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 2 आपण जे पाहिलं आता पद, तर त्याची जाहिरात येऊ शकते, त्याची एक्झाम होणार आहे। त्याच्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वरिष्ठ क्षेत्र सहाय्यक, प्रयोगशाळा निर्देशक, क्षेत्र सहाय्यक आणि रेअरिंग ऑपरेटिव्ह आणि प्रयोगशाळा परिचर, तर असे हे पद दिसतात। म्हणजे कोणत्या पदांसाठी भविष्यात जाहिरात येणार आहे तर ही सर्व पद असतील। यांचा सिलेबस त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे आपल्याला। इंग्रजी आहे, मराठी आहे, सामान्य ज्ञान आहे आणि रेशीम विषयाचे तांत्रिक ज्ञान याच्यावर प्रश्न येणार आहे, आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि संगणक चाचणी यांच्यावर प्रश्न असणार आहेत। जवळपास 100 प्रश्न असणार आहेत। या रेशीमच्या याच्यावर आपल्याला 30 प्रश्न पाहायला मिळणार आहेत, 2 तास एवढा वेळ असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण एवढे जे आहेत तर ते भेटणार आहेत। याचा आकृतीबंध ऑलरेडी 9 मार्च 2022 रोजीच ऑलरेडी इथं मंजूर केलेला आहे, रेशीम संचालनालय नागपूर येथील आकृतीबंध निश्चित करण्याबाबत। तर याचं जर पाहिलं तर याच्याकडे आधी 504 पद जे आहेत तर याचा आकृतीबंध आपल्याला इथं पाहायला मिळत होता। 504 पद ही वर्ग करण्यात आली होती, त्याच्यानंतर जे आहेत तर ते याचा आकृतीबंध हा निश्चित करण्यात आला आणि त्याच्यानुसार 2011 च्या GR नुसार 373 पदांचा आकृतीबंध मंजूर करण्यात आला। पुन्हा 2012 मध्ये काही जिल्हा ठाणे येथे नवीन जिल्हा रेशीम कार्यालय निर्मित करण्यात आलं, ज्याच्यामध्ये 6 पद झाली आणि अशी 379 एवढी पद जी आहेत तर ती आता मंजूर झालेली तिथं। ठीक आहे।
तर आता आपल्याला काय दिसतं की 379 पदं मंजूर आहेत. त्याच्यापैकी 311 पदं ही नियमित आहेत, 54 पदं ही बाह्य स्रोताद्वारे म्हणजे कॉन्ट्रॅक्टद्वारे जी आहेत तर ती भरली जाण्याचे त्यांचा प्रस्ताव आहेच. बघा इथं सगळी पदं आपल्याला इथे दिसतात. जसं की आपण पाहिलं वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, रेशीम अधिकारी, रेशीम विकास अधिकारी श्रेणी 2. बघा याची S14 ची वेतन श्रेणी म्हणजे जबरदस्त इथं वेतन श्रेणी आपल्याला इथं पाहायला मिळते. मंजूर पदं किती आहेत याच्यामध्ये 21 पदं आपल्याला इथं मंजूर जे आहेत तर ते पाहायला मिळतात. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक S10 ची वेतन श्रेणी 55 पदं मंजूर आहेत म्हणजे जास्त पदं मंजूर आहेत. वरिष्ठ क्षेत्र आणि प्रयोगशाळा सहाय्यक याची S8 ची वेतन श्रेणी 31 पद आहेत आणि क्षेत्र सहाय्यक याची S6 चे जवळपास 114 जागा आपल्याला इथं ज्या आहेत तर त्या इथं बघायला मिळतात याच्या आपल्याला. त्याच्यानंतर शिपाईच्या 56 जागा आहेत आणि वाहन चालकाच्या 12 जागा आहेत, पण ते आता मृत संवर्ग म्हणून घोषित करण्यात आले, त्यांच्या आता जाहिराती निघणार नाही. लिपिक टंकलेखनच्या इथं फक्त 17 जागा आहेत. तर या अशा पद्धतीने वेगवेगळी पद आहेत. आगामी काळात यांच्यापैकी जे काही रिक्त पदं असतील तर या रेशीम संचालनालयाची जाहिरात जी आहे तर ती आगामी काळात अशा पद्धतीने येऊ शकते आपल्याला मित्रांनो. आणि याची जी जाहिरात येणार आहे तर त्याच्या आधीच आपली तलाठीची जाहिरात असेल किंवा बाकीच्या जाहिरात असतील तर त्या सगळ्या जाहिराती येणार आहेत. आणि याच्यासाठी आपली सरळ सोयीची तयारी चांगली व्हावी याच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने तुमच्यासाठी एक दर्जेदार पुस्तक लॉन्च केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण काय केलेले आहे की हे तलाठीचे ज्या 57 प्रश्नपत्रिका झाल्या होत्या या त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्यांचं डिटेल स्पष्टीकरण दिलेले. सगळे मराठीचे प्रश्न एका साईडला करून ठेवलेत, सगळे इंग्रजीच्या एका साईडला. म्हणजे काय की मराठीचं सुरुवात केलं तर मराठी पूर्ण संपूर्ण टाकायचं, मग सगळे त्याचे समानार्थी विरुद्धार्थी सगळं ग्रामर. आणि जर तुम्ही हे केलं तुम्हाला कळेल की हार्डली काहीच टॉपिकवर प्रश्न विचारले जात आहेत. मराठीचे असेल, इंग्लिशचे असेल, GS चे असेल, गणित बुद्धिमत्तेचे असतील, हे जर तुम्ही व्यवस्थित केलं ना तर तुम्हाला जास्त येणाऱ्या सरळ परीक्षेत नक्कीच तुमचा स्कोर जो आहे तर तो इम्प्रूव्ह होईल. प्रॉब्लेम काय होता माहितीये का, आपण अभ्यास करतोय वाचतोय पण त्याला आपण सॉल्व्ह नाही करते, प्रश्न सॉल्व्ह नाही करते. तर त्याच्यासाठी याच्यात जवळपास 5700 प्रश्न आहेत मित्रांनो. काही साधे प्रश्न नाही आहेत, खूप वेळ लागेल त्यांना, पण एकदा सॉल्व्ह केलं ना तर तुम्हाला नक्कीच प्रश्न सोडवण्यात जे आहे तर ते खूप चांगली मजा येऊ शकते. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.